मी शब्द तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा। नार पारच्या पहिले मी गिरणीचं पाणी मण्यामध्ये टाकतोय। आज या सर्व शेतकऱ्यांचे वचन होतं। नार पार अगोदरच मन्याडमध्ये गिरणीचे पाणी आणणार, आमदार मंगेश चव्हाणांची घोषणा। शेतकऱ्यांना समृद्ध करायचे असेल तर त्यांच्या बांधावर पाणी न्यावे लागेल, तदनंतर खऱ्या अर्थाने तो सुजलाम सुफलाम होण्यास पात्र ठरेल। त्यामुळे 4 दशकांपासून प्रलंबित नारपार नदीजोड प्रकल्पास मंजुरी मिळाली असून टेंडर प्रक्रिया पूर्ण करून लवकरच याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे। या प्रकल्पाच्या कामासाठी किमान 5 वर्षांचा कालावधी लागेल, मात्र त्या अगोदर 2 वर्षाच्या आत गिरणीचे पाणी मन्याड धरणात आणणार अशी घोषणा आमदार मंगेश चव्हाण यांनी केली आहे। ते जिल्ह्यातील पहिल्या होणाऱ्या कृषी भवन भूमिपूजन प्रसंगी बोलत होते। पहा याबाबतचा विशेष वृत्तांत। 1 वर्षामध्ये माझ्याकडे रस्त्यांची समस्या कोणी घेऊन येणार नाही। माझ्याकडे 70% 80% रस्ते झालेले असतील। माझ्याकडे पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात एकदा का नारपारचा प्रकल्प माझ्यामध्ये त्याला 5 वर्ष लागतील, पण त्याच्या आत पुन्हा माझा शब्द लक्षात ठेवा। मी शब्द तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा। नार पारच्या पहिले मी गिरणीचं पाणी मण्यामध्ये टाकतोय। आज या सर्व शेतकऱ्यांचे वचन होतं। त्याचा प्रस्ताव 127 कोटी रुपयाचा गेला। थोडेफार काही पैसे वाढले तरी काही अडचण नाही। जर मण्यामध्ये जर पाणी आलं, त्या परिसरातल्या लोकांना कोणाकडे जायची गरज नाही। हा माझा शेतकरी बांधव समृद्ध होईल।